3 दिवस रायगडावर मुक्काम केला, घाणेरीची करवंदीची झुडपं बाजूला काढली आणि 1869 साली पहिल्यांदा समाधी पाहिली आणि त्या समाधीवर जी फुलं वाहिली ना, 180 वर्षांनंतर कदाचित त्या इतिहासाचं पुनरुज्जीवन झालं होतं. आणि जर हा संघर्षाचा वारसा असेल तर कोणीतरी चिठोऱ्यावर लिहून दिलं कार्यक्रम आयोजित करू नका. अरे 50-50 हजार प्रेक्षकांमधून घोडा फेकण्याची छाती छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देतो. तिथे एखाद्या कागदाच्या चिठोऱ्याने काय फरक पडणार आहे? आणि जेव्हा विरोध होतो, लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला हवा, पण संवाद व्हायला हवा, त्याचा प्रतिवाद व्हायला हवा. जर भ्याड बुरख्या आडून फक्त कागदाचे चिठोरे सरकवायचे असतील तर त्या कागदाच्या चिठोऱ्यांची कसपटक करून कचरापेटीत फेकून द्यायची ताकद सुद्धा आपल्या वैचारिक भूमिकेत असली पाहिजे, या मताचा मी आहे. एवढंच फक्त सुरुवातीला सांगायचं होतं. परंतु मी मनापासून आभार मानतो विद्यापीठाचे, कारण एक वैचारिक भूमिका मांडत असताना, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मांडत असताना, म्हणजे मगाशी पराग सरांनी 3 वेळा छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख केला. माझा याला आक्षेप नाही, ती त्यांच्यासाठी ओळख आहे, त्याचा मी सन्मान केला पाहिजे. मालिका करत असताना मला असं वाटलं, जो काही थोडाफार अभ्यास होता त्यावेळी मला असं वाटलं, ज्याचा अनेकांना याच्याशी सहमत असतात, अनेक जण त्याच्याशी असहमत असतात. मला असं वाटलं की स्वराज्य रक्षक ही बिरुदावली छत्रपती संभाजी महाराजांसाठी जास्त व्यापक ठरते. कारण काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंग्या त्याच्या लाखांच्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतो. एकावेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करत असताना स्वराज्याचा एकही किल्ला 8 वर्षात छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हाती लागू देत नाहीत. तर केवळ बलिदानाच्या प्रसंगापेक्षा हा 8 वर्षांचा संघर्ष सुद्धा जो आहे, ती त्यांची ओळख आणखी व्यापक ठरते, ही माझी भावना आहे. शिवचरित्राकडे, शंभू चरित्राकडे बघताना माझी स्वच्छ भूमिका हीच आहे. तुम्ही कोणत्या पैलूतून त्या चरित्राकडे बघता, तुम्ही कोणत्या पैलीतून त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडे बघता, ते तुमचं आहे. तुम्हाला फक्त ते स्वीकारता आलं पाहिजे, तुम्हाला फक्त ते अंगीकारता आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त डोक्यावर घेऊन नाचायची नाही, ती डोक्यात भिनवून घेण्याची गोष्ट आहे. ती फक्त मिरवायची नाही, ती आयुष्यभर रोज गिरवायची गोष्ट आहे. एवढं जर समजलं तर तुम्ही कोणताही पैलू उचला, तुम्ही कोणत्याही अंगाने बघा, तुम्ही कोणतंही विशेषण द्या. परवा एका न्यूज चॅनलवर बोलताना मला विचारलं, तुमची भूमिका काय?